मित्रांनो, तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवायचं आहे, पण तुमच्या मनात एक प्रश्न आहे की यूट्यूब चॅनल तर बनवायचं आहे, पण कॅटेगरी कुठली निवडायची। तर मित्रांनो, यूट्यूबवरती अशा बऱ्याच कॅटेगरी आहेत, त्यावरती आपण चॅनल बनवू शकतो। पण आपल्याला काम नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये करायचं आहे, तर तीच कॅटेगरी आपण निवडायची आहे। कारण मित्रांनो, यूट्यूबची सुरुवात आपल्याला झिरोपासूनच करावी लागते। तर प्रत्येक यूट्यूबर जो मोठा झालेला आहे, तर त्याने सुरुवात झिरोपासूनच केलेली आहे आणि त्यानंतरच त्याच्या चॅनलवरती 1 लाख 2 लाख किंवा मिलियनमध्ये सबस्क्रायबर हे झालेले आहेत। परंतु सुरुवात ही आपल्याला 0 सबस्क्रायबर पासूनच करावी लागते। तर मित्रांनो, तुमच्या मनात आलं असेल की कुठली तरी एखादी कॅटेगरी असेल की ती लवकर यूट्यूबवरती चॅनल ग्रो होईल। तर मित्रांनो, यूट्यूबवरती असली कुठलीही कॅटेगरी नाही की त्यावरती आपण चॅनल लवकर ग्रो करू शकतो। तर त्यासाठी मित्रांनो, मेहनत आणि वेळ द्यावा लागतो यूट्यूबवरती, तेव्हाच आपला चॅनल हा ग्रो होतो। तर मित्रांनो, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे कुठली तरी एक कला असायला पाहिजे, म्हणजे त्या कलेवरती आपण व्हिडिओ बनवू शकतो। तर मित्रांनो, यूट्यूब चॅनल हा फक्त कलेवरतीच मोठा होऊ शकतो। तर आपल्याकडे जी कला आहे, तर त्या कलेवरती आपण व्हिडिओ बनवला तर आपला चॅनल हा चालू शकतो। कारण मित्रांनो, यूट्यूबवरती दुसऱ्याची व्हिडिओ कॉपी करून आपल्या चॅनलवरती अपलोड केल्यावर आपला चॅनल हा मोनेटाईज होत नाही, तर लगेच रिव्ह्यूज कंटेंट येतो। तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला फक्त आपले व्हिडिओ बनवायचे आहेत। आपल्याकडे जी कला असेल, आपण कुठल्याही कलेवरती व्हिडिओ बनवू शकतो। मित्रांनो, यूट्यूबवरती आपण कुठल्याही कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवू शकतो। तर यूट्यूबवरती असं कुठलंच बंधन नाही की त्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकत नाही। यूट्यूबवरती कुठलाही कॉन्टेंट चालतो आणि त्यावरती व्ह्यूज येतात। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्या कॉन्टेंटमध्ये दम असायला पाहिजे, आपला कॉन्टेंट चांगला पाहिजे, म्हणजे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील आणि जास्तीत जास्त व्हायरल होईल। तर त्यासाठी मित्रांनो, आपला कॉन्टेंट हा चांगला पाहिजे, आपण चांगले व्हिडिओ बनवले पाहिजेत। तर यामध्ये मित्रांनो, पीपल अँड ब्लॉग बनवू शकतो, कुकिंग व्हिडिओ बनवू शकतो, यामध्ये गेमिंग व्हिडिओ हे बनवू शकतो आणि टेक्निकल व्हिडिओ हे बनवू शकतो। मित्रांनो, अशा प्रकारे यावरती बऱ्याच कॅटेगरीवरती आपण व्हिडिओ बनवू शकतो। तर मित्रांनो, यूट्यूबवरती असा कुठलाच शॉर्टकट मार्ग नाही की त्याने आपला चॅनल लवकर ग्रो होईल आणि लवकर मोनेटाईज होईल। तर मित्रांनो, यावरती आपल्याला मेहनत करावीच लागते। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला व्हिडिओ आधी शूट करावे लागतात, त्यानंतर एडिटिंग करावे लागते आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरती अपलोडिंग करावे लागते। आणि मित्रांनो, यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ कुठली आहे, तर मित्रांनो, एकतर तुम्ही सकाळी अपलोड करू शकता 7 ते 8 वाजेपर्यंत, किंवा आपण सायंकाळी 4 नंतर सुद्धा व्हिडिओ अपलोड करू शकता। आपण जर सायंकाळी अपलोड केलं तर त्यावरती जास्त व्ह्यूज येतात आणि आपण जर कधी दुपारी 12-1 वाजता जर अपलोड केला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ, तर त्यावेळेस आपले सबस्क्रायबर हे कामामध्ये व्यस्त असतात, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ हे पाहत नाहीत। तर आपला व्हिडिओ न पाहिल्यामुळे आपल्या व्हिडिओची रीच डाऊन होते आणि यूट्यूब आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे जास्त लोकांपर्यंत पाठवत नाही, त्यामुळे व्ह्यूज सुद्धा कमी येतात आणि त्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही। आणि मित्रांनो, दुसरा एक मुद्दा आहे, तो म्हणजे आपण एकाच कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवायचा आहे। असं नाही की कुठे गेला आणि दुसरा कुठलाही व्हिडिओ बनवला आणि टाकला आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो, असं नाही करायचं। तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा एकच कंटेंट निवडायचे आहे आणि त्यावरतीच व्हिडिओ बनवायचे आणि तेच आपल्याला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करायचे आहेत। असं नाही की कुठलाही व्हिडिओ डाउनलोड केला आणि आपल्या चॅनलवरती टाकला। तर असं केल्याने काय होते की यूट्यूब आपले व्हिडिओचे इम्प्रेशन हे जास्त लोकांपर्यंत पाठवत नाही, व्ह्यूज सुद्धा कमी येतात। त्यामुळे आपल्याला फक्त यूट्यूबवरती एकच कॉन्टेंट टाकायचं आहे, मिक्स कॉन्टेंट अजिबात करायचं नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर सांगण्यासारखं मित्रांनो खूप आहे, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे येथेच आपण आता व्हिडिओ थांबवत आहात। तर मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती। तर खूप मेहनत लागते मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी, तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।